नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. आज आपण बनवणार आहोत व्हेज फ्राईड राईस. त्यासाठी मी हा दावतचा बासमती तांदूळ घेतलेला आहे. अर्धा किलोला जास्त आहे. मोजून मोठ्या 3 वाट्या घेतलेल्या आहे. कांद्याची पात, कोबी, ढोबळी, आलं, लसूण सोलून घ्यायचं आहे. हे सगळं चिरून घेणार आहे मी. पातीला कांदा जर कमी असेल तर आपल्याला साधा कांदा इथं वापरायचा आहे. हे सगळं बारीक चिरून घेणार आहे मी. आणि तांदूळ धुवून अर्धा तास भिजायला ठेवायचा आपल्याला. अर्धा तास चांगला भिजला की भात चांगला पावशर पनीर मी चिरून घेतलेलं आहे, छोटे छोटे तुकडे करून. पातळ हिरवी मिरची चिरलेली आहे अर्धी अर्धी. कांद्याची पात चिरून घेतलेली आहे बारीक. पातीचा कांदा चिरून घेतलेला आहे. कोबी पातळ चिरून घेतला आहे. आणि ढोबळी पण पातळ उभी चिरून घ्यायचे आहेत. गाजर एक चिरून घेतलेलं आहे. गाजर एक होतं माझ्याकडे ते. आणि आलं लसूण तुम्ही जेवढी क्वांटिटीमध्ये भात करणार आहे त्यानुसार तुम्ही घ्यायचं. आलं लसूण थोडं जास्त घालायचं आहे, म्हणजे फ्लेवर चांगला येतो आपल्या राईसला. तांदूळ हा मी अर्धा तास भिजायला ठेवला होता. आता मी कुकरला एक शिट्टी करून घेणार आहे. तुम्हाला जर पातेल्यात शिजवायचं असेल तर पातेल्यात हे मोकळा चांगला शिजवून घेऊ शकता. जास्त गाळ करायचा नाही आहे आपल्याला. मी आता कुकरमध्ये एक शिट्टी करून घेणार आहे या भाताची. यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ टाकायचं आहे, म्हणजे आपला तांदूळ जो आहे तो चांगला मोकळा होतो. मीडियम फ्लेमवर आपल्याला कुकर ठेवायचा आहे, गॅस ठेवायचा आहे. त्यामुळे भात खाली हे करपणार नाही. तुम्हाला जर पातेल्यात शिजवण्याचा अंदाज असेल तर तुम्ही पातेल्यात सुद्धा शिजवू शकता हा भात, पण मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. आलं लसूण वाटून घ्यायचं आहे. पाणी न घालता आपल्याला हे वाटायचं. हे बघू शकता तुम्ही. मीडियम गॅसवर मी एकच शिट्टी करून घेतलेली आहे. आपला छान भात मोकळा झालेला आहे. असाच आपल्याला मोकळा भात हवा आहे. आता मी ह्यामध्ये शेजवान चटणी घेतलेली आहे 2 चमचे. ग्रीन चिली सॉस घेतलेला आहे 2 चमचे. सोया सॉस घेतलेला आहे 1 चमचा. आणि रेड चिली सॉस घेतलेला आहे 2 चमचे. तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही हे मसाले आणि सॉसेस वापरायचे आहेत. मी थोडा जास्त करणार आहे भात, त्यामुळे मी त्याचं प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे. आता एका मोठ्या पातेल्यात आपल्याला ते जाड पातेलं घ्या, नाही तर जाड कढई सुद्धा इथं घेऊ शकताय तुम्ही. तेल गरम झालं की आपल्याला ह्याच्यात भाज्या सगळ्या परतून घ्यायच्यात. मोठ्या गॅसवरच आपल्याला ह्या भाज्या परतायच्यात. कांदा, मिरची सगळं हे आपण चिरलेलं जे साहित्य आहे ते सगळं परतून घ्यायचं आहे मोठ्या गॅसवरच. जास्त गाळ करायचं नाही आपल्याला इथं. मोठ्या फ्लेमवरच चांगलं परतून घ्यायच्यात ह्या भाज्या सगळ्या. कांदा सोनेरी झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट केलेली आहे ती टाकायची. आधीच टाकायची नाही आहे, नाहीतर आपली आधी करपू शकते. कांदा चांगला आपला भाजून झालेला आहे. आता आपल्याला आलं लसूणची पेस्ट केलेली आहे ती घालायची. हे सुद्धा चांगलं परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटं परतायचं आहे. जास्त काळ आपल्याला भाज्या करायच्या नाही आहेत इथं. थोड्याशा अशा कच्च्या लागल्या पाहिजेत, त्यामुळे चांगला फ्लेवर येतो आपल्या भाताला. चांगलं परतून झालेलं आहे. आता बाकीच्या भाज्या ज्या चिरलेल्या आहेत त्या आपल्याला टाकायच्या. गाजर, शिमला मिरची, कांद्याची पात शेवटी टाकली तरी चालणार आहे गार्निशिंगसाठी. आणि आपल्या दाताखाली आल्यावर त्याची टेस्ट ही खूप छान लागते. त्यामुळं या भाज्यांमध्ये नाही परतली तरी चालेल, वरून टाकायची आपल्याला भात परतून झाल्यावर. आता यात आपल्याला सॉस ॲड करायचे आहेत. भाज्या आपल्या चांगल्या परतून झालेल्या आहेत. यात आता मी शेजवान चटणी घालणार आहे 2 चमचे. सगळे सॉसेस आपल्याला घेतलेले आहेत ते टाकून द्यायचे. आपल्याला तुमच्याकडे जे अवेलेबल आहेत ते टाकू शकता तुम्ही. ग्रीन चिली सॉस टाकलेला आहे, रेड चिली सॉस टाकला आहे आणि सोया सॉस 1 चमचा टाकलेला आहे. तुमच्या जेवढी क्वांटिटी आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. हे इथे टॉमॅटो सॉस सुद्धा टाकायचा आहे.
पनीर टाकलेलं आहे मी इथं आता हा टोमॅटो सॉस टाकला आहे. हे सगळं भाज्या सगळ्या परतून झाल्या चांगल्या तेलामध्ये की आपल्याला भात टाकायचा आहे ह्याच्यामध्ये. हा चिंगचा शेजवान राईस मसाला मिळतो तो टाकायचा आपल्याला. अर्धा किलोला 1 पॅकेट या क्वांटिटीने तुम्ही हा मसाला वापरू शकता. इथे मी आता 2 ते 3 पॅकेटं इथं टाकलेली आहेत. मी इथं मोठ्या 4 वाट्या मी तांदूळ घेतलेला आहे, त्या हिशोबाने मी इथं मसाला वापरणार आहे. सगळ्या भाज्या आपल्या चांगल्या परतून झाल्या की आपल्याला हा मोकळा केलेला भात आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे, राईस, आणि सगळा चांगला व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे, मिक्स करायचं. त्या सॉसमध्ये सगळा एकजीव झाला पाहिजे. छान हलवून घ्यायचे आणि आपल्याला याच्यात आता कोबी चिरलेला कोबी पातळ आहे तो आणि कांद्याची पात भात असा चांगला परतून झाला की आपल्याला वरून टाकायचं, म्हणजे छान त्याला वास सुद्धा येतो आणि चवही छान लागते त्याची. अशा पद्धतीने भात तुम्ही जर केला हॉटेलसारखी टेस्ट येते. नक्की मैत्रिणींनो ट्राय करून बघा आणि कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. आवडलं असल्यास नक्की सबस्क्राईब करा मैत्रिणी.